नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण अशा 10 सवयींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक मजबूत, आत्मविश्वासू आणि हुशार महिलेमध्ये दिसून येतात. तर यशस्वी महिला जन्मतःच मजबूत नसतात, पण त्या त्यांच्या रोजच्या सवयीमुळे मजबूत बनतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि स्वतःची किंमत ओळखायची असेल आणि यशस्वी व्हायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. ज्या मजबूत महिला असतात त्या सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवतात. लोक काय म्हणतील याकडे त्यांना लक्ष द्यायची गरज नाही आहे, कारण ते स्वतःच्या क्षमतेवर खूप जास्त विश्वास ठेवतात आणि त्या चुका करण्यास घाबरत नाहीत, कारण प्रत्येक चूक त्यांना काही ना काही वेगळं नवीन शिकवत असते. दुसरी गोष्ट, आपण सतत नवीन गोष्टी शिकलं पाहिजे. हुशार महिला कधीच शिकणे थांबत नाहीत. त्या पुस्तके वाचतात, नवीन कौशल्य शिकतात आणि स्वतःचा विकास करत राहतात, कारण त्यांना माहीत असतं की ज्ञान हीच खरी शक्ती आहे. त्याच्यामुळे नवीन गोष्टी आपण नेहमी शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून खूप काही आपल्या आयुष्यामध्ये बदल पण घडतात. तिसरी गोष्ट, आपण वेळेची किंमत ओळखलं पाहिजे. यशस्वी महिला नेहमी त्यांच्या वेळेचा योग्य वापर करतात. त्यांना अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे बिलकुल आवडत नाही. त्या प्रत्येक दिवसाचे नियोजन करून ठेवतात आणि महत्त्वाच्या कामांना खूप जास्त प्राधान्य देतात. आपल्या लाईफमध्ये जे आपण काही गोल सेट करून ठेवलं असेल, काहीही केलं असेल, भलेही आपल्याला कितीही अडचणी येऊ दे, तरीही ती महिला ना त्या सगळ्या अडचणींना मात करून तिला जे ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय ती साध्य केल्याशिवाय राहत नाही आणि वेळेची किंमत तिला खूप जास्त असते. नंतर स्वतःची काळजी घेते. मजबूत महिला फक्त इतरांचीच नाही तर स्वतःचीही खूप जास्त काळजी घेत असते. योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता याकडे तिचे विशेष लक्ष असते, कारण आपण स्वतः निरोगी असेल तरच दुसऱ्यांना आधार देऊ शकतो. त्याच्यामुळे आपण जेवढं स्ट्रॉंग राहील तेवढं दुसऱ्यांना आपण मदत करू शकतो किंवा मग त्यांची काळजी घेऊ शकतो. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेणे, स्वतःवर प्रेम करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. नंतर स्पष्टपणे नाही म्हणणे. काही प्रसंगी आपल्याला नाही म्हणणे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे असते, कारण प्रत्येक गोष्ट हो म्हणून दुसऱ्यांच्या नजरेमध्ये चांगलं बनण्यापेक्षा नाही म्हणून कधीही वाईट बनलेलं चांगलं. कारण जर आपल्याला कोणती गोष्ट पटत नसेल तर ते आपण लगेच नाही म्हणायला पाहिजे, नाहीतर मग हो म्हणून परत आपण नंतर स्वतःच पश्चाताप करत बसू नये. आणि हुशार महिला गरज पडल्यावर नाही पण म्हणतात. त्या प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला त्रास करून घेत नाहीत आणि त्यांना त्यांच्या मर्यादा आणि त्यांचे प्राधान्य नक्कीच माहीत असते. कारण आपण दुसऱ्यासाठी कितीही प्रयत्न करू दे, त्यांच्या नजरेमध्ये चांगलं बनण्याचा कितीही प्रयत्न करू दे, त्यांच्यासाठी आपण कितीही काहीही करू दे, आपलं विचार न करता आपण कितीही काहीही करू दे त्यांच्यासाठी, पण त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त आपण जर एक चूक केली तर ते चूक दिसतं, पण आपण 100 चांगल्या गोष्टी केल्या त्यांच्यासाठी ते दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादी पडू नका. स्वतः खुश राहा आणि स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवा आणि गरज पडेल तर स्पष्टपणे नाही म्हणायला देखील शिका. त्याच्यानंतर नेहमीच आपण सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, पण मजबूत महिला ज्या आहेत त्या प्रत्येक समस्येमध्ये अडकून न राहता त्याच्यावर काय आपल्याला उपाय शोधता येतं ते ह्याच्याकडे खूप जास्त लक्ष देत असतात. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांना प्रत्येक संकटामधून बाहेर काढतो. नंतर आर्थिकदृष्ट्या जागृत असते. म्हणजे काही महिला असतात जे म्हणतात की जाऊ दे, आता नवरा काम करत आहे तर त्याच्यावरच आपण जगू, किंवा मग नवराच नाही, भलेही दुसरं कोणी असो, पण ज्या हुशार किंवा महिला असतात, स्वावलंबी महिला असतात, त्यांना स्वतः म्हणजे पैसे कमवलं तरच बरं वाटतं. त्यांना स्वतःची बचत करायला आवडते, कामांचं नियोजन करायला आवडतं आणि आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र कसं होईल ह्याचं ते वेळोवेळी विचार करत असतात. कारण आर्थिक स्वातंत्र्य हे आत्मविश्वास वाढवते आणि आपल्याकडे जर 4 पैसे असतील तर आपण कोणाकडेही हात पसरवत नाही आणि कोणाकडेही आपल्याला मागायची गरज पडत नाही. जेव्हा आपण सतत काही गोष्ट मागू लागतो तेव्हा समोरचा जेव्हा आपल्याला टोकतो तेव्हा त्यांना बिलकुल चांगलं वाटत नाही आणि मग त्याच्यामुळे ते नेहमीच
खूप विचार करत असतात आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून त्यांना खूप जास्त त्रास पण होत असतं. त्याच्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या कसं आपल्याला स्वावलंबी बनता येईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देत असतात. त्याच्यानंतर तुम्ही त्या महिला स्वतःचा आदर करतात. म्हणजे मजबूत महिला स्वतःची किंमत जाणत असतात. त्या कोणालाही स्वतःचा अपमान करू देत नाही. स्वतःचा आदर करणारी व्यक्तीच इतरांकडून आदर मिळवू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्या ठिकाणी बिलकुल आदर नसेल, तुम्हाला तिथे त्या ठिकाणी व्हॅल्यू कोणी देत नसतील, तर तुम्ही त्या ठिकाणी जाणे टाळाच. कारण त्या ठिकाणी जाऊन आपलं अनादर करून घेण्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी राहून आपण आपलं स्वतःची किंमत वाढवली पाहिजे. नंतर चांगल्या लोकांची संगत ठेवणे. यशस्वी महिला नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांच्या सहवासामध्ये राहतात. कारण आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या विचारांवर आणि आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकत असतात. जर आपण म्हणजे फक्त अशा लोकांसोबत राहिलो की जे ॲडजस्ट करतात, जे पैशाचा जास्त विचार करत नाहीत, फक्त म्हणजे नाही का अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पैसा खर्च करणे, वेळ वाया घालवणे, जर ह्यांच्या संगतीत आपण असेल तर आपलेही सवयी ना त्याच्यानुसार होत जातात. त्याच्यामुळे आपण कोणीही किती जणी आपल्या आयुष्यात येऊ दे, तर आपण आपले नियम सोडायला नाही पाहिजे आणि आपलं संगत ना आपण नेहमीच चांगलं ठेवलं पाहिजे. कधीही हार न मानणे ही पण चांगल्या महिलांची खूप छान लक्षण आहे. म्हणजे स्वतः महत्त्वाची सवय म्हणजे चिकाटी असते. मजबूत महिला अपयश आले तरीही थांबत नाही. ते पुन्हा नव्याने उभे राहतात, पुन्हा प्रयत्न करतात आणि शेवटी यश मिळवतात. आता माझंच उदाहरण घेते. आता हे यूट्यूब चॅनल चालवण्यामध्ये मला खूप जास्त अडचणी येत आहे. तरीही मी कोणत्याही अडचणी आल्यावर न डगमगता त्याच्यावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता माहीत नाही आपल्याला यश कधी भेटेल, हे चॅनल कधी ग्रो होईल काही माहीत नाही. पण माझे 1-2 वर्ष झाले या चॅनलवर आणि माझ्या दुसऱ्या चॅनलवर पण प्रयत्न चालू होते, पण मी ते सोडलं आणि या चॅनलवरच आता माझं पूर्ण फोकस आहे. आता या आपल्या जर्नीमध्ये आपल्याला यश कधी भेटेल माहीत नाही, पण आपले काम आपण करत राहायचं. कोणतेही एक्सपेक्टेशन ठेवू नये, तरच आपण आपल्या कामामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि आपण आपले प्रयत्न करत राहायचे शेवटपर्यंत, हार न मानता. आणि कधी ना कधी आपल्याला यश भेटेलच. म्हणून आपण जे करत आहे ते आपल्या खूप मनाने केलं पाहिजे, तर आपल्याला नक्कीच यश भेटेल. तर मित्रमैत्रिणींनो, मजबूत आणि हुशार महिला बनण्यासाठी कोणतेही आपल्याला जादूची गरज नसते. फक्त या छोट्या-छोट्या सवयी असतात, जे आपण हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते अंगीकारल्यावर आपल्याला कोणाच्याही आधाराची किंवा कोणाच्याही आपल्याला मदत करण्याची गरज नसते. तर यापैकी तुम्ही कोणती सवय आधीपासून पाळत आला आहात आणि कोणती सवय तुम्ही आजपासून बदलणार आहात आणि कोणती सवय आजपासून तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये उतरवणार आहात, ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर असेच व्हिडिओ मी घेऊन येते आणि नंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.